छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन संघर्षावर एक चित्रपट आलेला आहे, छावा नावाचा. तर त्या पिक्चरच्या पब्लिक रिॲक्शनसाठी, म्हणजे पिक्चर सुटल्यावर पब्लिक रिॲक्शन घ्यायला म्हणून मी पण पिक्चर बघायला गेलो होतो. लिटरली सांगतो, पिक्चर सुरू झाल्यापासून मध्यंतरापर्यंत मी एक सेकंडसुद्धा हललो नाही मी. दुसरी गोष्ट, माझ्यासमोर 5-6 लेडीज होते. अखेरचे ते 25 ते 30 मिनटाचा जे भाग आहे, अक्षरशः ज्यांच्या महिलांच्या डोळ्यातनं पाणी थांबत नव्हतं, इवन मी पण. तर पब्लिक रिॲक्शन घ्यायसाठी मी बाहेर पडलो. बाहेर वातावरण असं झालं होतं, एकदम स्तब्ध. कुणासंगत बोले ना, काय नाही, एकदम डोळ्यात भरलेलं गच्च. मला वाटलं मी सुद्धा पब्लिक रिॲक्शन घेण्याचं साईडला राहिलं. मी चालताना मला कळेना झालं की मी काय काय बघितलो असं. तर खूप मोठा प्रयत्न केला आहे दिग्दर्शकाने की छत्रपती संभाजी महाराजांच्या संग काय घडलं हे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण जे छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस वेदना जे सहन केलेले होते, ते 2.5 तासात नाही आपण समजू शकत. खूप मोठा त्याग आहे त्यांचा. तर परवा ह्याच्या पहिले एक मी व्हिडिओ टाकला होता की मूवी रिलीज होणार आहे आणि तुम्ही बघा जाऊन परिवारासोबत. तर काही लोकांनी मला म्हटलं पिक्चर प्रमोशन करायला आलं आहे. मी पिक्चर प्रमोशन करत नाही. मी तुम्हाला नेमकं सांगायचं म्हणजे काय, जे आपली मुलं आज शिकलं पाहिजे की वडिलांचं जी स्वप्न बघितले होते, त्यासाठी मुलानं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपलं जीवनाचं त्याग केले पाहिजे. जी श्रींची इच्छा आहे तीच माझी इच्छा आहे असं सांगून त्यांनी अवघ्या 40 दिवस जी वेदना सहन केली, खूप मोठा त्याग आहे त्यांचा. बाकी पब्लिक रिॲक्शन तर मी घेऊ शकलो नाही का, म्हणजे मलाच शब्द नव्हते मी काय बोलावं किंवा काय विचारावं. सो मी ते कॅन्सल केलं. आणि मला मत एवढंच आहे, तुम्ही जे काल्पनिक स्टोरीवर बनलेले पिक्चर्स वगैरे तुम्ही प्रमोशन करता आणि जाऊन तिथं सेल्फी वगैरे काढता, माझं मत एवढंच आहे, तुम्ही ह्या चित्रपटाला बघितलं पाहिजे. म्हणून जे दिग्दर्शकाने जी चित्रपट बनवण्याचं तर त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे. कारण असले पिक्चर सारखे येत नसतात, चित्रपट असले मिळणार नाहीत. तुम्ही बघा, मी इथं येऊन 5 वर्ष झाले. मी फक्त थिएटरवर 2च पिक्चर बघितले. यापूर्वी आलं तर छत्रपती संभाजी महाराज आणि हा पिक्चर, हे 2च पिक्चर बघितले आणि ते दोन्ही पण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन संघर्षावर बनलेले. खरं ह्याच्यात छोट्या गोष्टींना खूप प्रकाश घातलेला आहे त्यांनी, की रय्यत म्हणजे काय, सगळे रिलिजियस घेऊन आपण स्वराज्य स्थापन करायचा विषय. आणि एक इमोशनल सीन पण आहेत मध्ये जेव्हा पहिलं जे एंट्री सीन आहे संभाजी महाराजांचं, तिथे एक मुलगा असतो. तो मुलगा, त्या मुलाला त्यांनी युद्ध सोडून त्या मुलाला उचलून मातेजवळ त्यांना पोचवतात. ही खूप इमोशनल सीन आहे का, म्हणजे त्यांना आईचं प्रेम मिळलं नाही, वडिलांसोबत जास्त त्यांनी राहिले नाही, पूर्ण अख्खं आयुष्य त्यांचा संघर्ष पूर्ण आहे, हे दाखवायचा प्रयत्न मस्त छान केलेला आहे. तर तुम्ही परिवारासोबत जरूर बघितलं पाहिजे. जय शिवराय, जय शंभूराजे.